विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीतल्या चिपळुणातील सवतसडा धबधबा हा प्रवाहित झालेला आहे, त्यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची पावलं ही वळू लागलेली आहेत। दृश्य आपण पाहतोय, सवतसडा धबधबा हा प्रवाहित झाल्यामुळे या सवतसडा धबधब्याकडे पर्यटकांची आता प्रचंड गर्दी होऊ लागली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे। मी आता आहे मुंबई गोवा महामार्गाच्या चिपळूण लगतच्या सवतसडा धबधबा येथे। आपण या ठिकाणी बघू शकतो, अनेक दिवसांची पावसाची प्रतीक्षा होती, परंतु आज सकाळपासून दमदारपणे पावसाला सुरुवात झालेली आहे। यामुळे चिपळूण जवळचा जो सवतसडा धबधबा आहे तो प्रवाहित झालेला आहे। त्यामुळे आपसुकच पर्यटकांची पावलं सवतसडा धबधब्याकडे वळलेली आहेत। खरं तर कोकणामध्ये मान्सून पर्यटनासाठी अनेक पर्यटक येतात। कोकणातील जे नैसर्गिक धबधबे आहेत ते या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करतात आणि त्यातीलच हा चिपळूण मधील एक सवतसडा धबधबा पर्यटकांचं आकर्षण नेहमीच तो ठरलेला आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदारपणे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि चिपळूण मधला हा प्रसिद्ध असा सवतसडा धबधबा आता प्रवाहित झालेला आहे। सवतसडा धबधबा हा मुंबई गोवा महामार्गापासून चिपळूण जवळ काही किलोमीटर अंतरावर आहे। निसर्डी वाट आहे, उतरते कडे आहेत आणि पाण्याचा प्रवाहही जास्त आहे, त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। असं असलं तरी सवतसडा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची पावलं आता सवतसडा धबधब्याकडे वळलेली आहेत। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।